एक एक विषय क्लिअर करतो. म्हणजे काय जास्त काय बोलले नाही बुवा, मला लहान आहे माझ्यापेक्षा तो. पण सुरुवात खरं तर म्हणजे मला वाटलेलं मग तू करणार आहेस आणि मला वाटत होतं की मीच करू ती सुरुवात. का तर माझी मध्ये मुंबई बारी आहे डोंबिवली, सकाळी 4:45ची ट्रेन आहे आणि परवा परत कणकवली नाही. त्यामुळे तू घाबरण्याचा तुला विषय नाही. खोकलं बिकलं हे विषय काय नाही, तुझी चरबी वाढलेली आहे. खरं सांगते, ही जी त्रास झाली आहे ना ती सकाळी 2 किलोमीटर जरा चढ तर तुझा आवाज लागतो. आणि तुला खोकलं किती दिवस हा साधारण माझ्याकडे उपाय खरं सांगतोय तू नाही, हे प्रामाणिकपणे सांगतो. अर्थात तुझी ओळख तुमची मामा याचे कोण असतील तुमची माफी मला बोलते, हा विषय काय नाही. तर मामा सगळे राहिले सगळे मामा. मी फक्त चंद्रकांत राणे यांना ओळखतो. आता नावा मागा जशी जशी येते तसे तसे मी ओळखत जाईल. आता मामाचं नाव एक लक्षात घे. तू आता सगळ्यांना सांगलास की सगळे मामा होते लाईनीतले सगळे. जे मामा तुझे असले त्यांची नाव मला कळत तरी नाही तर तू समाज. मामा टेन्शन घेऊ नका, पैसे द्या नका देऊ, काय विषय नाही. तुमची नाती तशी टिकली पाहिजे. पण नाती खूप दिवस टिकतात असा चुकीचा 4-4-5-5 पोरा झाले घटस्फोट घेतो. बरोबर, ही परिस्थिती खरी आहे. प्रेमाचा विषय काय नाही, भावकी सुद्धा काय उपयोगाची नाही. रावणाची परिस्थिती भावकीमुळे झालेली आहे. होय मा, भावकीमुळे. आणि तुका सुधारणा नाही बोला काय. तू मगाशी सांगता जड वरती राहतो आणि काही हलक्या होतो. तुम्ही भोकळ्यावर भोकले तुझ्याकडे तो त्याला उलटतो काय सांगितलं ना, जड वरती राहतो हलकं खाली राहतो. उलटो का सांगतो बोललो म्हणत्या नसतात तर तुझ्या. शेवटी मामांच्या तुमच्या मोन भाज्याची इज्जत ठेवून भजन कर. खरं सांगतो. आणि व बारी ठरली ना मोनवरनं कोणाला किंवा बारी नंतर समोर म्हणतो नाही आम्ही नंतर सांगतो नंतर काही नाही तुम्हाला विलास का नाही. आणि मी प्रामाणिकपणे कुठला गाव काही ओळखत नव्हतं. पण ठीक आहे म्हटलं त्यांच्या बाऱ्या झाल्या माझ्यावर ठेवा असं सांगितलं. त्याच्यात काही विषय नाही. आणि तू कुठल्याही लेवल सोडून नाही, कुठल्याही पद्धतीने काही टेन्शन नाही. अरे तू चालताना की अर्जुनाला सांगितलं कृष्णाची प्रतिस्पर्धी असल्यानंतर भाव म्हणून काय नाही. बाण मारून लावलाय मान रथाचा टाक रुकला तर त्याचा चिखला रुकला ना. का रुकला त्या चिखलात? का रुकला त्याचा कर्णाचा चाक तर रुकला का चिखलात? कारण अभिमन्यू 16 वर्षाचा पोरगो ना मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी कर्णाकडे पाणी मागितले. पाण्याचं थेंब दे, एक थेंब सुद्धा त्याच्या तोंडावर मारलं नाही. आणि नियती काय बघू याच पाण्याच्या त्या चिखलात ना कर्णा तुरं थडकलो आणि अर्जुनान श्रीकृष्णाने त्याकडे डाव सांगलो. ते प्रत्येकाच्या कर्माचे भोगत. पूर्वी चालायचं की मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही, तुम्ही या जन्मात केलं तुमचं या जन्मात फेडूचं लागतं. किंबहुना सकाळी जर वाईट केलं असेल संध्याकाळपर्यंत तुमका फेडूचाच लागतं. म्हणून काय सांगते का की तुमका एखाद्याचा चांगला करता येईल नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. कारण तुमच्या वाईट बोलला तर तुमच्या कर्माची नोट तुकडे होते. जो आता मागापासून तुमच्यावर उदार पडता म्हणतात 9 दिवसात 9 साडी नेसतात. अरे देवीचे 9 रंग आहेत तुला, त्या प्रत्येक रंगात काहीतरी किंमत असतात. आता मागा तुला तू सध्या म्हणजे डबल वेळा जाताना तुझी बायको तुला सगळं घालून देतो ना. आमचे हे दिसत येतात ना, मग तू 4 साडी बायको घेतो तू मर्जी 500 रुपये तुझे घेऊन देईल तुला दुखलं. बायका कुठे जातच नाही ना. बायका आपला गाव किंवा आपण पंचकृषी सोडून दुनियाभर पुरुषांसारख्या हिंडत नाही. बरोबर ना. त्यामुळे नवरात्रीचा कार्यक्रम वगैरे हेच एक दिवस असतात की बायकांना फुगड्या घालायला कुठेतरी चान्स मिळतो, गाडी खायला चान्स मिळतो. आणि त्याच्यावर जर आनंद नाव घेतला तर मग आपल्या भावाची फुगडा होतो नाही. त्यांना बक्षीस का केलं तर चंद्रकांत जीवांची वारी
आणि मी परशुराम जगापर्यंत वाढवलेला आहे. चंद्रकांत कोण म्हणजे ते भाज्या बघितले विजय पालक आणि खूप छान म्हणजे एकदा याच्यासाठी काय वाढवायलाच परफेक्ट त्यांनी वाटलं म्हणजे सगळे क्लिअरिटी वाजवली आता दाखवून आपण काय. आणि हल्ली ज्या गाड्या चालतात आमच्या त्याच्यामध्ये ही स्टाईल असते म्हणजे हल्ली ते ग्लो सोडले बुवा तर कोण घेत नाही. युनिट जाण्या माझं प्रश्न नाही ना मला अजून बहुत सांगा मार्केटमध्ये एक ट्रेन एका गाण्याचा चालू आहे बघा. स्वर्गापेक्षा सुंदर असा अंतु तुम्ही येऊन बघा आणि बघून घ्यावा. जितेंद्र राणे सन्माननीय जितेंद्र राणे यांच्याकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पैशाचं काय नाही, घ्या घेऊ नका. मागितली डिझाईन केली किती पैसे मिळाले आपण होऊ शकता असं काय हात नाही. जगज्जेता सिकंदर त्यांनी संपूर्ण जग जिंकलं पण त्याने आपल्या मित्राला सांगितलेलं होतं की मारताना मागा जेव्हा तुम्ही जमिनीत गाडा जपन कराल त्यावेळेस माझे तुम्ही हात बाहेर ठेवा. का तर अख्ख्या दुनियेला बघू दे की मी येताना सुद्धा रिकामी नाही, जाताना रिकामी जाणार. आम्ही सुद्धा पैशाच्या मागे होतो, कोण नाही कोणता आणि डाळ भात होता. मी मेल्यानंतर ना माझी बायको घराचं उंगरं सोडून बाहेर येणार
ही परिस्थिती आहे. उमरा तुम्ही जाणार नाही, आपले मित्र परिवार कुठपर्यंत स्मशानापर्यंत. आणि आपण ज्या का जन्म दिला होता आपला रक्त ना उद्या फक्त कांदा पेटेपर्यंत घराकडे पेटी म्हणून बघतो बापाचे किती पैसे आहेत ते लक्षात घे. बरोबर ना. त्यामुळे पैसा काय नाही, पैसा आपण किती कमवला तर तो इथेच राहणार, आपलं नाव शिल्लक राहणार. उद्या मी गेल्यानंतर माझ्या एका म्हटलं की उद्या माझी बरी वर समजा वर म्हणजे वर पन्नास होते. म्हणजे थिंकिंग ऑफ लेवल काय की बघा, माझ्या म्हणण्याची इच्छा आहे मुंबई. पण आता तू सांगितलं त्या मुलींना सांगितलं तुम्ही बाहेर तुमच्या काय कामात करू ते बाहेर अरे आपली मुली आहेत त्या. आईने मुलींना शिकवण दिलीच पाहिजे. ह्या सगळ्या महिला आहेत संसार सुखाने करतात, त्यांच्या भाजी पुंजी जेवण जेवण सगळं करू दिला म्हणून त्यांचे संसार टिकवून कायच करू नये. मी तो हो असा तू बाई बसात खा, मी तुझी पूजा करतो देवीसाठी असं मी तो हो. आता ह्या जर तुझा बाजी जर तुझ्या सगळ्या तुझ्या बायको नाही बायको आपल्याला होत होतं मग मला काय करतो मला काय जवळ सांगतो मला कोणाला काय करतो सांगतो तुला बाहेर कर भांडी दुसऱ्या येऊन तर धुवू नका, शिकून धुवा असं सांग. नाही तर माझ्याकडे खूप वस्तू पकडून केलं नाही. मग गुलाबी असतो गुलाबी गाण्यामध्ये गुलाबी काय मला अंकुर घातला आणि मी लाकडा तो घुसलो. काय पूर्वीची प्रेम वेगळी होती बघा. पूर्वी प्रेम काय पूर्वी अर्थात लग्न ठरताना बापाच्या आज्ञेने ठरवायची मुलगी, बरोबर. म्हणजे आमच्या आईच्या वेळेस म्हणजे त्यावेळेस सांगते की बापाने जो मुलगा पसंत केला त्याच्याबरोबर ती मुलगी त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वडिलांवर विश्वास ठेवून हो म्हणायची. तिथे काय रंगरूप काय पूर्वीचे पद्धती सगळे एवढे चांगले होते. पूर्वी दहा मुलांच्या आई अजून जीवन आहेत ना. आणि आता एक जण बघा, पूर्वी हम तो हमारे एक डझन एका सात-आठ पोरं होते. 7-8 आम्ही पाच म्हणतो एका 7-8 हम तो हमारे एक डझन. त्याच्यानंतर काळ बदलतो, हम तो हमारे अर्धा डझन सर्व देऊन थांबले. त्याच्यानंतर हम तो हमारे पाव डझन. त्याच्यानंतर हम तो हमारे 2. आता सध्या काय करतो, हम तो हमारा या. आणि 5 वर्षांनी हम तो हमारा काल. त्यामुळे तुमची परिस्थिती कारण आता लग्नात कोणी सोडत नाही तर पोराला सोडत नाही.
आता तुम्ही एक 2-4 वर्षात लग्न योग विषय फार कमी तरी एकदा बरीच झाली. 40-40 वर्षाची वाट होतं या गावाला 40-45 क्रॉस केल्याने त्यांचा वाढ बघूची आता गरज नाही. त्यांचं लग्न आम्ही त्यांचं लग्न लागतं. आम्ही 10 वर्षात सुद्धा तुम्ही देवा शब्द सांगते आणि 10 वर्षानंतर तुमच्या नातू पंतू लग्न याला कसे करावी लागते. याला लग्न म्हणतात अशा पद्धतीत लग्न व्हायची आता पुढच्या पोरांना सांगायचं लागतं. कारण काय मुली 10-12 एका मुलं होती तेव्हा बॅलन्स बरोबर जमला. याचा ह्या जमलेला आता एकावरच थांबली त्याच्यामुळे कोणते नाही भांडवलीच नाही कोणते बरोबर ना. त्यामुळे दाखवून तर लागतं. त्यावेळेसची काळ वेगळी होती. खरं सांगतो त्यावेळेस तुम्ही आठवा तुमच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा माझ्या लग्नाच्या पण लग्न ठरला की तो बाजू सांगा हे माझ्या घरात मुलगी बघून जाऊच्या काय 8-10 जण म्हातारे जायचे तिकडे त्या गावात बघू बरोबर ना. 8-10 जण जायचे. मुलगीच्या हातात तांदूळ दिल्याने किती तांदूळ येऊन तुळशीकडे टाकलेली पाया पडलेली काही उभी राहून काय एखादं म्हातारा विचारली तुझं नाव काय कशा तर ती बोलता तशी बोबडी बोलता की दुसरी बोलता ह्या बघू सगळी चालताना एखादं म्हातारो सपाट पायाचा नाही माझ्या का बघी. आणि सगळ्यात महत्वाचा विषय मी सांगतोय एखादं म्हातारो त्या मुलीच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट बायकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बोट जर मोठा असला तर ती बाई आयुष्यभर आपल्या नवऱ्यात मोठी तट ठेवणार. त्या 100% करा. त्या दिवशी का असं सांगतात एकदा म्हणून ती म्हातारी म्हणतात हो म्हणून पायावर बघले तुमचं सांगतात तो खरा अनुभव हो तरीच म्हणते बंडाची वाटतो 10 वर्ष माझ्या फोटो बोललो नाही. हे झोपताना हे कधी चुकलेलं नाही. बोलतो मी गजराच्या माध्यमातून कारण मला देवीवरती गजर त्याच्यावरती बोलायचंय. त्यामुळे अजून 1-2 गाणी घेतो फक्त. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले जेव्हा छावा चित्रपट आला ना त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज कळले. 40 दिवस आपल्या चंद्रावरती एवढा अत्याचार करून घेतला. औरंगजेबाने चांगली सोडली डोळ्यामध्ये टाकत्या शिगा टाकल्या. स्वतःची मुलगी देऊन सांगितलं तरी स्वराज्यासाठी आपला प्राण घेणार नाही म्हणजे धर्म बदलणार नाही असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले का. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होता. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती मी नेहमी गाणी होते गाणी घेतो म्हणून गजराला सुरुवात करतो.
मला लिहिता रियाज पाहिजे. आता तुमचा आवाजाला काय क्वालिटी नाही. शेवटी व्याधी आहे शरीरात बरोबर खोकलं बिकलं होतं पण खोकलं होत असत नाही वारंवार. तर सकाळी आंघोळ करताना पाणी तूट ठेवायचं तोंडात उघडून ठेवायचं. बरोबर ना. त्रास झाला तर टाकायची परत ठेवायची. आंघोळ होईपर्यंत ती तूट ठेवायची. 4 दिवसाने मला फोन कर आणि तिथं रिपोर्ट सांग. हे प्रामाणिक सांगते. बघ दम जातो तुझा ऍक्च्युअली पोट मोठा असल्यामुळे तुझी श्वास कोणाकडून आला पण बघ. सत्यनारायणाची पूजा कुठेही असली एक गाणं गायला बघा.
देतोय कारण वेळेत गजर तुम्हाला देणं सुद्धा गरजेचं आहे. अतिशय चांगलं भजन तुम्ही साजरे करून केलं प्रामाणिकपणे. पण शेवटी काय माझ्या थोडंफार बोलावं लागतं. मागं लागत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीत बिंदास्त करा. कारण मी एका दोघांकडे चौकशी केली, बाबा काल पूजा येत होते माझ्या ओळखीकडे बांधायला. मी म्हटलं कसं तिथं नाही, बोलवायचं नाही असं सांगितलं ते. म्हणजे तुम्ही बोलतात असं तुमच्या पद्धत, त्यामुळे बिंदास्त बोला. असं काय माझं टेन्शन घेऊ नको. आणि मी 1 ते 10 वरच्या नंबरात होईल, खालसून नंबरच असेल, त्याची काळजी करण्याची आपण गरज नाही लागेल. बरोबर ना? फक्त आपलं नंबर एक लागतं की नाही तो विचार आहे. तू कर म्हणून मी दुसऱ्याचे नंबर घेऊन बस झाला. तुम्ही कंटाळा सांगा, चांगली माहिती देणार तुमच्यासाठी. तुमच्या लहान मुलांनी विचारलं आय पी घे तर काय बघू बैलाच्या मंदिरात टेबल होते एक आमचं राहतो होतो तिला आणि दुसरं गुंड होतो. काय झालं नाही त्या गुंडू कोण सांगले की देवीची माहिती सांगायची त्याला काही समजतच ना. तो जड म्हणावतो बरोबर हलक्या खाली म्हणावं काय झालं. अरे प्रेमान माणूस मेले. प्रेम 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 कितीचं प्रेम आयुष्यभर. म्हणजे एका मित्राची गोष्ट सांगतोय की तो बापूस मेलो, एक थेंब डोळ्यातून त्याला काढून नाही. आऊस गेली डोळ्यातून एक थेंब नाही. भाऊ गेलो शकतो एक थेंब नाही. बायको गेली सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून 13 दिवस त्यावेळेस बाजूला इतको अक्षर राहतो. शेवटी राहता राहिलेलं मी विचारलं तुझं आव गेली बापू गेलो भाऊच गेलो इतकं रडत नाही. जन्मलेल्या तुझी आई इतकं रडत नाही. तुझी बायको गेली तर सुरुवातीपासून 13 दिवस तू रडा होतो की त्याला काय सांगायचं. बुवा माझं बापूच गेलो तेव्हा म्हाताऱ्याचा माझ्या खांद्याला हात सांगत तर तू बापूस गेलो तर काय झाला त्या बापाची जागा मी बापूस तुझं होय. माझी आऊस गेली तेव्हा सगळी मांडणी माणसाची बायकाची खांद्याला तिची आऊस गेली तर करा मी तिची आऊस असेल. पण बायको गेली तर या बाई माणूस काय सांगा काय तुम्ही असा बोलता तुम्ही काय विषय नाही. तुम्ही हसण्यासाठीच सांगतो नाही तर कंटाळा आहे. मी नुसतं भेटत कधी बघितलं म्हणून तुम्ही मनसोक्त असाल लक्षात घ्या. आणि तुमका इतके पाहिजे तुमका सरस्वती पाहिजे ना दांडिया म्हणतो भूल त्याची बाबूल का आमच्याकडे तर पावसात गेले पावसात दांडिया होते लागे नाहीतर काय बाहेर उडी मारतात करून. आता तरुण एवढे नाही अशी उडी मारतात ना. आणि जाऊ दे तू कधी खेळत तू मग त्याच्यावर पोट झालं नाही कसं दांडिया खेळतो. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण देवीबद्दल आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. नवरात्री त्या देवीने वेगवेगळी रूप घेतली.
उमगवली आणि पार्वती आणि जगदंबा तू भवानी दुर्गाकाली आणि चामुंडा देवी चंडी आणि भैरवी महिषासूर रंभ राक्षस आणि त्याचा भाऊ करंभ. रंभ राक्षस आणि करंभ ब्रह्मदेवाची आराधना केली तो अग्नीमध्ये उभा राहिला आणि करंभ समुद्राच्या पाण्यात उभा राहिला. आणि आराधना केल्यानंतर इंद्राला लक्षात आलं की ह्या लोकांनी ब्रह्मदेवाला जर प्रसन्न करून घेतलं तर आपल्या पुढचे काय कारण आहे. हा आवाज तुम्ही आवाज करतो आपण आणि मगरीचं रूप घेऊन आला आणि करंबाला गरम केला आणि तो अग्नीमध्ये प्रवेश करणार. त्या रंभचं एका म्हैशीवर प्रेम जमला आणि त्या म्हैशीचं नाव म्हशीनी. म्हशीवर प्रेम जमला आणि रंभ आणि त्या म्हैशीचा जो मिलाप झालो त्याच्यातून महिषासूर राक्षस जन्मला आणि दुसरं राक्षस जन्मलो एक रक्तबीज म्हणजे त्याचं रक्त जमून पडलं की दुसरं राक्षस तयार व्हायचो. त्याचा अगोदर देवी मारलेली नंतर महिषासुरात मारले. मग त्यांना वरदान घेतलं माका पुरुष मारू शकत नाही किंवा देव मारू शकत नाही म्हणून सगळ्या देवाने मिळून एकत्र त्याची स्वतःची ती पॉवर टाकून त्याच्याकडून ही जगदंबा माऊली निर्माण झाली आणि त्यांनी महिषासुरात विरोध केला. म्हणून काय म्हणतो बघा
खालती बाजूला तिकडे बाधा केल्या, तिकडे घर आजूबाजूला जवळ आहे आणि 9 दिवस कार्यक्रमांची एकंदरीत रूपरेषा बघितली तर दर दिवशी कोणाकडे भजन किंवा कार्यक्रम, त्यामुळे आजूबाजूचे लोक येतात आणि महिला वर्ग असतो त्यांनी शेवटी आता पाहुणे झाला त्यांना सुद्धा आणि कार्यक्रम उशिरा सुरू झाला. आपण आल्याच्या हिशोबाने उशिरा सुरू झाला, त्यामुळे महिला प्रेक्षक किती उपस्थिती आहे तो सोडा विषय, परंतु त्या परमेश्वराचं नामस्मरण हे फार गरजेचं आहे आणि ते आपण करतोय. भविष्यात 100% जर संधी म्हणजे मला जर तुम्ही विचारलं तर तुमचं नाव मी नक्की शकतो, त्याच्यासाठी काय टेन्शन घेऊची गरज नाही. कारण काय होतं तुम्ही म्हणता की जर बुवा नवीन सगळ्या बरोबर घेता पाहिजे, आम्ही नाही घेत शक्यतो लोक बुवा नाही अर्थात आपण मोठे म्हणून नाही, पण काय होतं नवीन एका कुठून असलो आणि तू जर अरे तुझे कोण आमचा त्याला काय बोललो तर मग एवढ्या वर्षाची मेहनत आमची पाण्यात जातो. लक्षात घ्या, आम्ही ज्या त्यावेळी बोललो तर त्या समोरच्या बोलतं सामान पण कुठे एक लावू शकता, अशा कित्येक मध्ये कुठे एक लावलं मी कामाला तुम्ही लिस्ट काढून बघा मग समजा एकंदरीत, म्हणजे अतिरेक करून उपयोग नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्यापेक्षा शंभर 26 वर्ष भजन 25 वर्ष बरोबर ना, 1999 पासून तिथपासून कंटिन्यू मार्केटमध्ये आम्ही टिकून आहोत, टिकून मार्केट. त्याचं असे किती बुवा नाव घेऊन बाजू गेलो. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं म्हणजे बाबा दोन नावाचे बाबा दोन नावाचे त्या दोन्ही नावांबरोबर माझ्या जवळ झाले. बाबा त्यांच्याबरोबर झाले, मागच्या वर्षी राजापूरला पण देखील झाले. हा राजापूरला बारी मी पण त्यांनी पण 2 बारी केली. आमच्यापेक्षा ते पेंटर आहेत ना त्याला, आणि दुसरे बाबा मग त्याला भारी ते तिकडे त्यांचं पण नाव बाबा राहतो. माझा पहिला बाबाला घे म्हणून जवळ घेतलं आणि कुठं तेव्हा बाबा सगळं भेटलेच नाव बाबा राहतो. परत त्यांचे शिष्य विषय नाही असं पण भाग घेतलं. उद्या संजय पवार महाराष्ट्राला डोंबिवली, परवा दीपक नावाचे तुमच्या कणकवली, 1 तारीख 2 तारीख 3 तारखेला लोक निघाला. मग त्यामुळे लोकांना गैरसमज असं काय नसतं. लोक पैसे खर्च करतात त्यासाठी त्याचं काय हवं असतं, मनोरंजन थोडं व्हाय असतं. थोडं मी किती बोललोय तरी आता एक लक्षात घ्या, 4 बायका वेगवेगळ्या ठिकाणच्या एकत्र झाल्या किंवा मुली की त्यांची वाटतात ती एक दुसरी वृत्ती काय बघलं तिच्या साडीपेक्षा माझी साडी लय भारी आहे, त्याच्यापेक्षा बांधलेली भारी आहे, एक चर्चा होत. बायकांच्या आता विषय करतो बायकांच्या पोटात कधीच काय राहणार, एक वेळ पुरुषाचे राहणार गावात, पण बायकांना शाप असा शाप नाही, बायकांना शाप धर्माचा व पांडव आणि कौरव युद्ध झालं, त्याच्यात 5 पांडव जिंकले, कौरव होते सगळे मारले गेले आणि 5 पांडव मिळून सगळे कुंतीच्या पाया पडायचे की आई त्यांची आवाज कुंती ना, आई आम्ही जिंकलो. तर कुंती ह्या जिंकल्या मुलगे जिंकले म्हणजे ती आनंदात जरा होई होती ना चेहऱ्यावर होतं, ती नाराज दिसली, रडू लागली. म्हणून धर्मपती का मोठूशी विचारता की आई आम्ही एवढे 101 कौरवांना ठार मारलो आणि आम्ही जिंकलो, त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही, तुझ्या चेहऱ्यावर दुःख का दिसतं. तर म्हणतात अरे तुम्ही त्या कौरवांमध्ये तुमच्या स्वतःच्या भावात सुद्धा ठार मारला असेल. कोण भावाचा तर कर्ण किंवा धर्म म्हणालो, कर्ण आमचे भाव जर तू अगोदर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आमच्या स्वतःच्या भावावर शस्त्र वस्तू ठार केला नसता. म्हणून त्याला सांगितलं आई तू स्त्री आहेस, तू मनात हे विषय दाबून ठेवलेस, म्हणून ते धर्माला आपल्या मुलात आपल्या आईक शाप दिला नाही. याच्यानंतर बायका स्वतःच्या अंत म्हणजे मनात त्याची गोष्ट लपून ठेवू शकत नाही, म्हणून बायकांना या सांगत होतो
आणि त्याचं कोणी गेलं माहित ना मला कोणत्याच म्हणत ती जाऊन पुस्तक सांगते हो गेलं नाही हो ती सांगा होती तिथपासून बायकाच्या तोंडात काय राहत नाही एका आधाराचा कोण ह्या गोष्टींचा सगळ्यांचा आधार आहे थोडंसं वाचन केल्यानंतर आता वाचन करून करून उपयोग नाही असं खूप महारथी असतं पण त्या मांडणं गरजेचं की वेळ येणं गरजेचं त्या परफेक्ट टायमिंगला जर मांडला तरच का परफेक्ट होतात त्यामुळे तरुण पिढी आल्यानंतर मग काय होतं सगळे विषय येतात प्रेमाचे विषय येतात मग त्या तरुण पिढीत सांभाळूचा लागतात बरोबर ना म्हातारीचा सांभाळूचा लागतात आज आपल्या घरात आपली आई असते तुम्ही लग्न झालं सासरी आला तुम्ही माहेरी तुमचं लग्न झालं केव्हापर्यंत असतं जोपर्यंत माहेरी तुमचे आई वडील जिवंत आहेत वर्षातनं माहेरी 4 वेळा तरी तुम्ही जाल पण एकदा आई वडील गेले की मग भाऊबीज किंवा रक्षाबंधन त्याच वेळेस तुम्ही राहता आई किती म्हातारी झालेली असू दे मुलगा बघून आल्यानंतर बायकोन जर तांबे दिल्या पाण्याचं तर तांबे भेटल्यानंतर तो विचारतो झील माझी आई घरी गेली औषधीकडे काय काम नसतात मग बायको काय मी तू आम्ही आणून त्याचं काय नाही काय पण तोच मुलगा जर थकून बघून आल्यानंतर आपल्या बायकोच्या पदराकडे थोडं पुसात गेलो तर बायको सांगते ईश्वर माझा पदर खराब होईल आणि तोच मुलगा जर आपल्या आईच्या पदराला तोंड पुसायला गेला तर आई सांगणार अरे बाळा माझा पदर खराब असेल तोंड खराब होईल जो आई आणि बायको मग फरक लक्षात घ्या आणि तो सांगणे गरजेचं आहे आई आणि वडिलांची किंमत आपल्याला केव्हा कळते जोपर्यंत वडील आई आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळणार आहे तरुण पोरं बापाशी सांगतात तुमचे दिवस गेले आता आमचे दिवस गेले तर जेव्हा बाप किंवा आई पडद्या आड जातात तेव्हा बापाची आणि आईची किंमत कळते म्हणून ज्यांना आई वडील नाहीये आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असतं हे सुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसतं तुमच्या आई वडील आहेत मग तुम्ही भाग्यवान आहात आज ते खुश होत असतील की बाबा माझ्या निदान जन्मातून बाहेर केल्यानंतर मोठ्या गावावर बाहेर केल्यानंतर त्याचा आनंद त्यांना 100% लागतो लक्षात घ्या बरोबर ना नक्की लागणार का तर थोडंफार गुन्हा म्हणून ते विचार करा बुवा देवालाच कोण नव्हते असे कित्येक बुवा आहेत माझ्याबरोबर की बुवा माझी पण विदाई घ्या पण तुम्ही माझ्याशी बाहेर करा कसे सांगणार पण देवाचं आम्ही कशी करत नाही मग ज्यांचे आई वडील आईसाठी फक्त गाणं घेतोय
म्हणजे ओम प्रसाद नाईगुरे यांचे चिरंजीव यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि पाठ एवढं सुंदर करतो, अतिशय सुंदर त्याचं गायन. हा डबलबारी क्षेत्र हे वेगळं आहे आणि आमच्यापेक्षा काही पटीने लहान लहान पोरांनी गातात ना, आपलं शरम वाटतं त्यांच्या पुढे बसा. पण डबलबारी कसं विषय आहे, थोडीशी वातावरण पण लागते, मनोरंजनाचा भाग लागतो, तर संगीत पुजारीकडे बघायला तर बरोबर सामान्य लोक आहे त्याचा तो बुवा म्हणतो असो. पण एकदा पेटीवर बसल्या की परमेश्वरी शेवटी देणगी आहे, तर प्रत्येकाला ती मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाठ त्यांच्याकडून बक्षात त्याचा स्वीकार करतो, त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतोय. मग असे गाणं पूर्ण राहिलं ते फक्त पूर्ण करतो.
करता बुवा तो काय करता सुसाईड आणि मग त्याचा एक तरी प्रेमातून युवकाची आत्महत्या. मग तो दुसरं गाणं घेतो म्हणतो बघा, जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. गाणं असं म्हटलं बुवा एक लक्षात घे, गाणं आपण असं गायचं. गाणं म्हटलं ना बुवा जाऊ दे, तो एकतर की तर इथपर्यंत गेला पाहिजे, सूर घेऊ लागतो. आवाज खूप मोठा असतो म्हणजे काय नाही लक्षात दिला. गाणं गायचं समोरच्या माणसाच्या इथपर्यंत जाऊ करा. जीता था जिसके लिए जिसके लिए मरता था. तुझ्यासाठी एक गाणं बघा. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ. गजेराचं शेवटचं कडवं घेतोय आणि गजेरा समजतोय काय तुम्ही थांबा तुमच्या भाग्याचं आहे का नाही तर काय होईल काय साथ वाईट काय